मंडळी, तुमच्या आमच्या ओठावरच्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय। एक मोठी बातमी, तमाम मराठी मनाला सुखावणारी बातमी, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी, सविस्तर माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहे आपला दिल्लीचा प्रतिनिधी सोमेश कोलगे। सोमेश, नेमकी काय माहिती आहे या संदर्भात? नक्कीच आज जी माहिती मिळते त्यानुसार मराठी भाषेला अभिजातचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा यासाठी खूप वर्षांपासून मागणी करण्यात आली होती आणि विशेष म्हणजे यावेळेसच्या केंद्र सरकारच्या एकूण ज्या पार्लमेंटच्या अधिवेशनामध्ये सुद्धा विरोधी पक्षांच्या खासदारांपासून ते अनेकांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी केली होती। आणि आता आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार सध्या अभिजात भाषेचा दर्जा हा मराठी भाषेला दिला गेलेला आहे आणि याविषयीचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। आज केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाची सुद्धा बैठक होती। या बैठकीमध्ये याबाबत चर्चा झाल्याचंही कळतंय आणि आता अधिकृत घोषणा करण्यात आली आहे। त्यामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे आणि विशेष म्हणजे यासोबत पाली, प्राकृत आणि असामिया आणि बंगाली अशा इतर भाषांना सुद्धा मराठी भाषेसह अभिजात भाषेचा दर्जा दिला गेलेला आहे। विशेष म्हणजे आसाम आणि बंगालच्या भाषे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।